या, कारण त्यांच्याच माध्यमात आपण बघत आहोत की उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षक मालिकेवर जी पारितोषिक आपण बघत आहोत ती प्रवीण मिडवाकर साहेबांनी मात्र आम्हाला प्रस्तुत केली आहे, त्यावर त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो. समोर एक्झिक्यूट केला, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतोय वेगाने, चेंडूच्या खाली प्रयत्न खूप चांगला होता, बॅकअप त्या ठिकाणी आहे, पण तोपर्यंत 2 धावा सहजगती इथे पूर्ण करतोय आणि या 2 धावांची मदत आणि धावसंख्येत 1 चौकार 1 डबलच्या मदतीने धावसंख्या झाली ती 6 धावा धावफलकावर. सुस्वागतम होईल मिडवाकर साहेब. प्रत्येक वर्षाप्रमाणे याही वर्षी नेहमीच सहकार्य करणारं असं व्यक्तिमत्व हसतमूत व्यक्ती होतं जे आमच्यासोबत आवर्जून प्रत्येक वर्षी उपस्थित राहतात. हा चेंडू ओव्हर पिच होता, थोडंसं मागे थांबून ऑन साईडला दिशा दिली आहे, डीप वाईडिश लॉंग बाउंड्री दिशेने चेंडू कव्हर करेपर्यंत एकच धाव. परुळे टीम बघा, यानंतर कुठल्या प्रकारची सूचना असेल ताबडतोब पेनल्टी इम्प्लिमेंट केली जाईल. तुमचा 12वा खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये नाहीये. धावसंख्येत बर मकरून माझ्यासोबत आहे, धावसंख्या सांगतो एकूण 6 धावा धावफलकावर, 7 धावा. लेफ्ट हँडर पोहोचले, स्ट्रायकिंग गेला जो फलंदाज आहे पप्प्या. मुली मार्ग पुन्हा राऊंड विकेट अटॅक करेल पहिल्या षटकामध्ये. सागर पुढील चेंडू, सागर टू पप्प्या, शॉर्ट पिच आहे, थोडासा मागे थांबून बघितलं की फटका ऑफर केला मिड ऑफ मध्ये, तिथे थोडंसं फंबल बघायला 2 धावांचा प्रयत्न सुरू आहे आणि 2 धावा पूर्ण. इव्हन बॅट्समन आपण बघितलं स्ट्रायकिंग गेला पप्प्याच्या स्ट्रोक ऑफर केला, थोडंसं कंट्रोल त्याने स्वतःचं गमावलं होतं, थोडंसं स्केट झाला होता, पण तरी सुद्धा आपण बघतो की धावून 2 धावा त्याने इथे पूर्ण केल्या, स्वतःचं खातं उघडलं 2 धावेने आणि धावसंख्या बुडली ती अजूनही सिंगल डिजिटमध्ये एकेरी अंकामध्ये 9 धावा धावफलकावर. षटक क्रमांक पहिले सुरू आहे सागरचं. सामना आपण बघत आहोत परुळे विरुद्ध तळेरे अशा 2 संघांमध्ये. शॉर्ट ऑफ लेंथ ऑन साईडला फ्लिकचा फटका इथे ऑफर करायचा होता, व्यवस्थित टायमिंग करू शकणार नाहीये. चांगली गोलंदाजी मुक्त पहिल्या षटकामध्ये गोलंदाज सागरकडून. आजचा दिवस निश्चितच निखिल परबने गाजवला, जबरदस्त घणाघाती फलंदाजी केली. मला आठवते की पहिल्या वर्षामध्ये सुनील मालवणकरच्या नावावर तब्बल 11 षटकार पूर्ण स्पर्धेमध्ये होते, तर त्या 11 षटकारांची अवघ्या 2 सामन्यामध्ये निखिल परबने केली आहे. एक अर्धशतक झळकावलं पहिल्या दिवसामध्ये. स्लोअर चेंडू थोडंसं आपण बघितलं की टॉस केलं, क्षेत्ररक्षक नाही जवळपास, सुद्धा गोलंदाज चेंडूपर्यंत पोहोचतोय, तोपर्यंत क्विक सिंगल, चेंडू कव्हर करेपर्यंत गुड फिल्डिंग. प्रेझेन्स ऑफ माइंड बघा काय आहे, कारण क्षेत्ररक्षक सर्व डीप मध्ये आहेत, सर्व बाउंड्री लाईनवर. अशा मुवमेंटला आपण तिथे स्वतः जाऊन चेंडू कव्हर करणं हे इम्पॉर्टंट होतं आणि तेच इथे करून दाखवले गोलंदाज सागरने. गुड अप्रोच. एका षटकाचा खेळ समाप्त होते, धावसंख्या 2 अंकामध्ये धावफलकार 10 धावा. यशोक परुळे विरुद्ध गांगेश्वर तळे असा सामना तुम्ही बघत आहात. मागच्या सामन्यात बघितलं की कुलस्वामीने आंबेगाळी या संघाने सामना इथे जिंकला. पहिले 2 सामने आपण बघितले, वीर साईलिंग कट्टा विरुद्ध रामेश्वर तळगाव असा सामना झाला, लो स्कोरिंग मॅच होती आणि धाव संख्येचा पाठलाग कट्टा संघाने केला. त्यानंतर चौके 11 विरुद्ध गोपाळकृष्ण देवली या 2 संघांमध्ये एक मोठ्या धावसंख्येचा सामना बघायला मिळाला. 58 धावसंख्येचा पाठलाग चौके 11 संघाने करत असताना एक विक्रम प्रचलित केला की एकही गडी त्यांचा बाद झाला नाही आणि 58 धावसंख्येचा पाठलाग पिंट्या पार्ट्यान त्याचबरोबर निखिल परबने केला. तिसरा सामना आपण बघितला विजेत्या संघांमध्ये वीर साईलिंग कट्टा संघाने सुद्धा चांगली बॅटिंग केली. 7 धावा कुठल्या एकाच लक्ष जेव्हा ठेवण्यात आलं तेव्हा असं वाटलं की मॅच थोडीशी मात्र आपण बघितलं का थोडंसं चौके 11 यांच्यावर थोडंसं दबाव टाकण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा तेच बघायला मिळालं. या संघाने मात्र बिनधास्तपणे बॅटिंग केली दोन्ही फलंदाजांनी आणि त्या दक्षिणेचा पाठलाग केला. त्यामध्ये निखिल परब पुन्हा एकदा बरसला आणि सलग 2 सामन्यामध्ये 2 सामन्याचे पुरस्कार पटकावून तो पोहोचलाय संघ तो क्वार्टर फायनलमध्ये. षटक क्रमांक दुसरे इथे सुरू होते. बॉलिंग मार्कवर षटक क्रमांक दुसरा गोलंदाज घेऊन येतोय साई. साई वैयक्तिक पहिले षटक ओव्हर द विकेट. शॉर्ट ऑफ लेंथ आहे, दिशाहीन चेंडू लेगस्टिकच्या बाहेर, वाईड बॉल. धावसंख्येत बरं धावसंख्या 11. मग जसा उल्लेख केला की प्रवीण मिडवकर आमच्या व्यासपीठावर उपस्थित, त्यांचं सुद्धा मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या मोलस्पोर्ट चषकाच्या 3ऱ्या पर्वामध्ये. प्रत्येक वर्षीप्रमाणे याही वर्षी एक छोटासा सपोर्ट माझ्याकडनं असावा हा त्यांचा प्रयत्न सुरू असतो. काय फटका आहे, व्हाट अ शॉट, जस्ट स्टँड अँड डिलिव्हर.
स्ट्रेट टू द, पण बघतोय की चेंडू एक्झॅक्टली समोर एक्झिक्यूट केलाय, स्ट्रेट टू द ग्राउंड. आणि काय फटका, डोळ्यांचं पारडं फेडणारा. डावखोरे फलंदाज हे नेहमीच आक्रमक असतात, त्यांची फलंदाजी पाहणं ही प्रत्येक प्रेक्षकाला पर्वणी ठरतं. प्रजेश रावळे तशी एक पर्वणी घेऊन आला होता. इथे मात्र आपण बघतो की फलंदाज पप्या अक्षरशः तुटून पडलाय चेंडूवर. घणाघाती षटकार, आणि षटकारमुळे धावसंख्या आपण बघतो जाऊन पोहोचली 17 वर 17. बघा जोपर्यंत विकेट कोरडी आहे तोपर्यंत धावा होत आहेत. आपण जर पहिला सामना बघितला पाऊस पडला नाही, आतापर्यंत एकाही सामन्यामध्ये एक थेंबही पाऊस पडला नाहीये. पण विकेट जेव्हा पहिल्या सामन्यामध्ये ओली होती त्या मोमेंटला गोलंदाजांनी वर्चस्व दाखवलं. लो स्कोरिंग मॅच बघायला मिळाली व्हेरी फर्स्ट मॅच. पण नंतरच्या सगळ्या सामन्यामध्ये विकेट कोरडी आहे, धावा सुद्धा भरपूर बघायला मिळतात. त्यामुळे आपण अपेक्षा करूया की 50च्या पलीकडे धावसंख्या निश्चितच या सत्रामध्ये बघायला मिळेल. गोलंदाज सज्ज साई, चेंडू बघायचा कव्हरमध्ये एक्झिक्यूट करण्यासाठी क्षेत्राचा काय प्रयत्न करतोय, जे सुटलाय. फटक्याचा चटका लागला, एवढा वेगवान फटका होता आणि चेंडू बघा डायव्हर्टून निघून गेला सीमारेषे बाहेर. चौकार. ऑफस्टोनच्या बाहेर बॅट्समनला अटॅक करण्याचा किंवा तिथे कॅच करण्याचा प्रयत्न होता आणि तो फटका ज्याप्रमाणे ऑफर केला, कव्हर्समध्ये फटका एक्झिक्यूट केला, टायमिंग खूप चांगलं जमलं होतं. तिथे क्षेत्ररक्षक उभा होता, त्याच्याकडून झेल सुटला आणि चेंडू थेट सीमारेषेच्या पलीकडे निघून गेला. धावसंख्येत बंद झाली 21 धावा ऑफर करतो. थँक्यू मकरन. पहिल्या वर्षापासून मकरन सुद्धा मला खूप चांगली साथ दिली. खूप खूप धन्यवाद मकरन. कौस्तुभ मसूरकर असू दे, मकरन सावंत असू दे, मंदार मटकर असू दे, यांची नावं घेणं गरजेचं आहे. हे पडद्यामागचे चेहरे आहेत. नेहमीच खूप चांगलं काम त्यांच्या माध्यमातून झालंय या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी. पुढचा चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ आहे, चांगला फटका डीप स्क्वेअरवर एक्झिक्यूट केला. क्षेत्ररक्षकाने ते चेंडू कव्हर करेल. चांगली फिल्डिंग, चांगली फिल्डिंग. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये चेंडू तिथे उचललाय आणि तोपर्यंत कंप्लीट होती ती 1 धाव या चेंडूवर. धावसंख्या 22 धावा ऑफर आपण बघतोय अंकित झाली आहे. मोरस्पोर्ट चषक तिसरं पर्व या स्पर्धेचं. सर तिसऱ्या पर्वात ही तुम्हाला स्पर्धा बघायला मिळते. प्रयत्न हाच होता की आपल्या सिंधुदुर्गातले जे खेळाडू आहेत, जे टेनिस बॉल क्रिकेटचा हंगाम संपल्यानंतर शेती कामासाठी व्यस्त असतात, पण त्याच्यातून सुद्धा वेळ काढून थोडंसं क्रिकेट अजून आपलं कंटिन्यू करूया, जेणेकरून वर्षभर तुम्ही क्रिकेट खेळाल. हा प्रयत्न मोरस्पोर्टच्या माध्यमातून झाला पहिल्या वर्षी. फुल टॉस, थोडासा मिस टाइम. तिथे क्षेत्ररक्षक काय तिथे जज करतोय आणि शेल सॉफ्ट डिसमिसल, फलंदाज बाद. विजयने खूप सुंदर शेल टिपला, खूप चांगलं जजमेंट केलं आणि खूप सुरेख झेल इथे फिनिश केला. पहिलाच धक्का लागलाय आणि फलंदाज बाद होतोय तो आघाडीचा राहुल. नंतर फलंदाज येतो बॅटिंगसाठी चंद्रा. टेनिस बॉल क्रिकेट, रबर बॉल क्रिकेट मागच्या वर्षामध्ये ज्याप्रमाणे या खेळाडूने परफॉर्मन्स दिलाय, इव्हन फक्त कोकण पट्ट्यात नाही मुंबईत सुद्धा येऊन त्यांनी चांगली बॅटिंग केली आहे. असा खेळाडू चंद्रा राऊंडच्या आतमध्ये पोहोचतोय. सांगीन प्रीमियर लीग मध्ये सुद्धा आम्ही या खेळाडूचा खेळ बघितलाय. पंचांकडून गाळ घेतोय. एकाकडेच्या मोबाईलला धावा सक्रिय आहे ती 22 धावा. विकेट मिळते ती गोलंदाज साईला. षटकार अजून काही चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या 22 धावा. षटक क्रमांक दुसरं सुरू आहे. पुन्हा राऊंड विकेट चंद्रासाठी. ओ एच अँड गॉन. बॅक टू बॅक विकेट फॉर साई. फलंदाज बाद. स्लो वन चेंडू टाकला, टप्पा पडल्यानंतर हलकासा बाहेर निघाला आणि पूर्णपणे या चेंडूवर बीट झाला चंद्रा. जो चेंडू त्याला त्याच्या रेंज मधला होता फेकून द्यायचा होता मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. लिडिंग एज घेऊन थेट विकेट किपरच्या हातामध्ये आणि चंद्रा बॅक टू डग आउट ऑन डक. धावसंख्या 22. सिंधुदुर्गातल्या क्रिकेटपटूंना एक चांगली संधी, एक चांगलं व्यासपीठ मिळवून देण्याचा प्रयत्न 2022 साली करण्यात आला. मोरस्पोर्टच्या माध्यमातून स्वतः राजू भालेकर यांची ही संकल्पना की आपल्या कोकणात, आपल्या सिंधुदुर्गात सुद्धा टेनिस बॉल क्रिकेटच्या मागोमाग रबर बॉल क्रिकेटचा प्रसार व्हावा आणि ते प्रसार माध्यम म्हणजे राजू भालेकर. जसं मगाशी श्याम वाकर यांनी उल्लेख केला की ही मुहूर्तमेढ होती, मोरस्पोर्ट चषकाची मुहूर्तमेढ होती आणि त्यानंतर कित्येक स्पर्धा सिंधुदुर्गामध्ये झाल्या रबर बॉलच्या. त्यामुळे ही प्रेरणा असं मी म्हणेन मोरस्पोर्ट चषक जे 2022 साली मी पहिलं पर्व आम्ही कव्हर केलं. पुढचा चेंडू साईचा हॅट्रिक बॉल. ओ सरप्राइझिंग डिलिव्हरी आणि सरप्राइझिंग पंचांचा इशारा. वाईड बॉल, 1 फॉर द ओव्हर. एका षटकातला बाउन्सरचा कोठा झालाय पूर्ण.
ही ताकीद दिली गोलंदाजाला. एका स्ट्राईकला बघतो की चौथ्या क्रमांकावर अक्षय, जो कमी उंचीचा खेळाडू आहे, थोडा ट्रॅक चेंज केलाय साईने. उंच गेलाय, विकेट किपर डाऊन द कॅच. बघायचं तिथेपर्यंत पोहोचणार का, त्याच्या मागे बॅकअप आहे, तो आधीच तिथे खाली कोसळलाय आणि इथे मिळेल ती फक्त एक धाव. तर एकूण 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 11:30ची गती आणि 11:30 नाही 12ची गती आपण बघतोय, कारण एक वाईड होता. 12ची गती धावसंख्या बघतोय ती 24 धावा धावफलकावर 12च्या स्वरूपाने. प्रति षटकामागे 12च्या स्वरूपाने आपण बघतो 24 धावा, 2 विकेटच्या 2 गड्यांच्या मुंबईमध्ये 24 धावा धावफलकावर. खूप काही गोष्टी तिसऱ्या वर्षामध्ये खूप काही गोष्टी मयूर स्पोर्ट्सच्या माध्यमातून तुम्हाला बघायला मिळतात. जसं गतवर्षी आपण बघितलं की 2 वर्ष आपण अनुभव घेतला की या वर्गातल्या खेळाडूंसाठी तसं रबर क्रिकेट ते बघत होते, आतापर्यंत खेळले कधी नव्हते, पण खेळण्याचा अनुभव त्यांनी घेतला. पण खेळत असताना काय होतंय की काही काही गोष्टी आपण जर बघितलं तर बॅट्समन असो, बॉलर असो किंवा आउटफिल्डर फिल्डर असो, यांना ग्रीप मिळत नव्हती. चेंडू कव्हर करत जात असताना तुम्ही स्किट होतो करून देत आहोत. बॉलिंग मार्क षटक क्रमांक 3 पुन्हा सेकंड स्पेल मध्ये येतो जो सागर. स्ट्राईक केलेला फलंदाज आहे अक्षय. नॉस्ट्राईक इंग्लंडला उभा आहे तो पप्या, जो आघाडीचा फलंदाज आहे. पुढचा चेंडू, हो चांगला चेंडू, शॉर्ट पिच चेंडू होता. व्यवस्थित टायमिंग करू शकला, इव्हन बॅकफुटला थांबला जास्त, व्यवस्थित टायमिंग करू शकला. बॅटची आतली कट घेऊन चेंडू स्क्वेअर लेग मध्ये येतोय आणि धावसंख्या पोहोचली ती क्वार्टर सेंचुरीवर. 25 ऑन द बोर्ड. आतापर्यंत एक षटकार एक चौकार आपण पप्याच्या बॅटमधून बघितलंय. बघा किती सुंदर नाव आहे चिंतामणी. मी तुम्हाला तेच विचारतो मगाशी, हरीश पांड्याने सुद्धा तोच उल्लेख केला. गोट्या, सोन्या, चिंट्या, पिंट्या ही कट्ट्यावरची नावं झाली. आपल्या कट्ट्यावरची नाही, म्हणजे कट्ट्यावरची गल्ली बोळ्यातली, पण त्याची पाण्यातली नावं येऊ द्या. बघा किती सुंदर नाव आहे चिंतामणी. चिंतामणी स्ट्रायकिंग मिळला, चिंतामणी कल्याणकर. पुढील चेंडू राऊंड विकेट. स्लोवन चेंडू आहे, गती परिवर्तन केलं पण फटका बघा खूप सुंदर आहे. तिथे क्षेत्ररक्षक जज करतोय चेंडूच्या खाली आणि जजमेंट बघा काय आहे, अप्रतिम. पुन्हा द विजय. अजूनही तो स्वतःला कंट्रोल करतोय. यासाठी हे जे स्पाइकचे शूज आहेत ना ते तुम्ही वापरा. जिथे कॅच घ्याल तिथेच तुम्ही थांबाल, हा कॉन्फिडन्स आहे आम्हाला. त्यामुळे अशा शूजचा वापर मला असं वाटतं येणाऱ्या काळामध्ये, येणाऱ्या वर्षामध्ये बरेचसे खेळाडू ते करतील. मला असं वाटतं की पहिला जेव्हा सामना झाला त्या सतीशने ते शूज घालून त्याने परफॉर्म केलं आणि त्याने परफॉर्म केलं तर मला असं वाटतं जे चेहरा समाधान आम्हाला बघायला मिळालं. त्यांनी बॅटिंग सुद्धा चांगली केली, हरकत नाही, तो त्यांचा संघ पराभूत झाला हरकत नाहीये, पण बॅटिंग ते शूज घालून त्यांनी बॅटिंग खूप चांगली केली. मला असं वाटतं सतीशचा अनुभव सगळेजण घेतील आणि विचारतील बाबा हे शूज घालून तुला परफॉर्म करणं कसं वाटलं. निश्चितच सतीश स्वतःचा अनुभव शेअर करेल की तुम्ही सुद्धा वापरा हे शूज. जो एक्झॅक्टली आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर सुद्धा सतीश या स्पर्धेचा आनंद घेतोय. 5व्या क्रमांकावर बॅटिंगला फलंदाज येतो, आपण बघतोय स्ट्रायकिंग एंडला अथर्व. अथर्व ऑन स्ट्राईक. पुढचा चेंडू, हो चेंडू एक्स्ट्रा बाउन्स, वाईड डिलिव्हरी, जास्त चेंडू पिचिंग केला. आपण बघतो की राईज खूप चांगला आहे, चेंडूला खूप चांगला राईज आहे. टेनिक्स कंपनीच्या आपण हे रबर चेंडू बघत आहोत स्पर्धेमध्ये वापरले की बाद झाला. पण स्ट्राईक एंडला पण जो फलंदाज आपण नवीन बघणार, पण नॉशा गेला जो फलंदाज आपण बघतो तो उभा आहे, तो म्हणजेच अक्षय, त्याला स्वतःचं खातं आय थिंक 2 सिंगल त्याच्या खात्यामध्ये आहेत. अनिल माले आमच्या नेहमीच्या जागेवर येऊन थांबलेत, नेहमीच ओंकारला ते सपोर्ट करत असतात मागून. आणि इव्हन पूर्ण ग्राउंडची चाचपणी, कुठे बाबा चेंडू जात आहेत ते येत आहेत की नाही हे याला सगळं मॉनिटराइज करत असतात. न्यू बॅट्समन साहिल येतो स्ट्रायकिंग एंडला. साहिल शॉर्ट ऑफ लेंथ बॅकफुटला गेला, जागा बनली, फटका ऑफर केला पॉइंट रिजन मध्ये. चांगला राईज आहे, चांगला बाउन्स सुद्धा आपण बघितलं की थोडासा मागे थांबला साहिल आणि साहिलने एखाद्या वेळी खातं उघडलं. धावसंख्या थोड्या वेळानंतर आपण बघतो की पुढे सरकली आहे 27 वर, 27 4 गडी बाद अशी परिस्थिती आहे. इव्हन विकेट बघतो आपण खेळपट्टी पूर्णपणे कोरडे. मग अशी मी खेळपट्टीचा उल्लेख केला की बॉलिंग एंडला लास्ट 2 इयर पर्यंत आपण बघतो की सिमेंट विकेट नव्हती, कॉन्क्रीट नव्हतं, पूर्ण माती होती, त्यामुळे थोडंसं त्रास होता गोलंदाजी करत असताना गोलंदाजांना. हो चेंडू बघूया आपण, वेगवान आहे पण दिशाहीन.
लेग स्टिकच्या बाहेर वाईड. कतवीचा शेवट सामना डोळ्यासमोर आणा. होडावडे विरुद्ध गावराई. विकेटवर एवढं पाणी अक्षरशः कंटिन्यू वाहत होतं, पण चेंडू जेव्हा पिचिंग व्हायचं तिथेच थांबायचा. लिडिंग एज अँड गॉट. इथे आपण बघतोय की विकेट किपर कडून चूक. झेल उडाला होता आणि हाताने झेल सुटला सुद्धा. आता तुम्ही बघू शकता यावर्षी काल भरपूर मेहनत घेतली स्वतः राजू बालेकर, गौरव सावंत, पूर्ण टीमने, की यावर्षी आपण काय करू शकतो. आपण हे चित्र बघतोय की विकेट किपरच्या मागे एक आपण चर मारली आहे, त्या चर मधून पाणी सगळं निघून जाते बाहेर, विकेटवर पाणी येणारच नाही. हा प्रयत्न आपण केलाय. एक धावी त्या चेंडू मिळेल. धावसंख्येत धावसंख्येपूर्वी ती 29 होण्याची चान्सेस 0 आहे तिथे. मला आठवत नाही की तिसरं वर्ष आहे, तिसऱ्या पर्वामध्ये अजूनपर्यंत एकही कुठली गंभीर दुखापत किंवा इजा झालेली आम्ही बघितलेली नाहीये. आणि हेच वैशिष्ट्य आहे. त्यामुळे आपण बघतो की सातत्याने प्रत्येक वर्षामध्ये या कारणेवाडीच्या मैदानात आपल्याला हे ग्राउंड, या ग्राउंडवर ही स्पर्धा आपल्याला बघायला मिळते. बोलिंग मार्कवर येतो श्याम. मागच्या सामन्याचा विजय संघ आंबेगाळी कुलस्वामी आंबेगाळी विरुद्ध चालू असला आणि त्याच्यावर अक्षय तुटून पडला. धावसंख्या 37, 37 धावा. शेवटचे 12 चेंडू तुमच्याकडे जे आहेत त्या 12 चेंडू तुम्हाला आक्रमण करायचं आणि तेच मात्र प्रयत्न अक्षयने केलाय. षटकार ठोकून इथे स्वागत केलंय श्यामचं. यशोक पोरळे विरुद्ध गांगेश्वर तरळे असा सामना तुम्ही बघत आहात. या संकल्पनेला आपण जर बघितलं तर 2022 पासून सुरुवात झाली या स्पर्धेला. मग जसं मी उल्लेख केला, मकरंद सावंत सुद्धा, मंदार मटकर सुद्धा, कौस्तुभ मसूरकर यांची सुद्धा खूप मोठी करणार आहोत. काय नाही करणार, सगळ्या गोष्टी आपण गेल्या वर्षीच बघितल्या होत्या. स्लोअर वन चेंडू इनसाइड एज, यस इट इज बिहाइंड द स्टंप. तिसरा कॅच आपण बघत होतो विकेट किपरच्या हातामध्ये. अक्षय असं वाटलं होतं की चांगली बॅटिंग करेल, धावसंख्या चांगली नोंदवेल शेवटच्या टप्प्यामध्ये, या स्लॉग ओव्हरमध्ये, डेथ ओव्हरमध्ये एक चांगली धावसंख्या आपल्या संघासाठी तो बनवत असताना समोरच्या संघात दबाव टाकण्याचा प्रयत्न करेल. पण त्या प्रयत्नामध्ये बघितलं की तो सपशेल माघारी परततोय, कारण आपण बघितलं की इनसाइड एज बॅटची आतली कड घेऊन विकेट किपरच्या हातामध्ये जाईल. वैयक्तिक 11 धावांची खेळी अक्षयची. त्या अगोदर आपण बघितलं की चिंतामणी म्हणजे पप्पाने 14 धावा कुठल्या होत्या. बॅटिंगसाठी नवीन फलंदाज ग्राउंडच्या आतमध्ये पोहोचलाय मयूर. एक मोर आमच्या सोबत आहे व्यासपीठावर. बॅकवर्ड स्कूल चेंडू जातो निघून गेला, तिथे कंप्लीट झाले. दुसऱ्याचा प्रयत्न निश्चित करणार का, शेतशे दूर करायचा प्रयत्न निश्चित केला आहे आणि 2 धावा इझिली कंप्लीट. 2 धावा धावून इथे पूर्ण करते फलंदाज. बघा क्षेत्ररक्षक खूप डीप मध्ये उभे आहेत. इव्हन आपण बघितलं तर जेव्हा फटके मारले जातात, जे टायमिंग करू शकत नाही फटके, ते मात्र जास्त ते मध्याच्या मधोमध जातात आणि अशा म्हटलं तुम्हाला 2 ते 3 धावा पूर्ण करण्याची एक तामी संधी मिळते आणि त्याचा प्रयत्न सुरू आहे फलंदाजांचा ग्राउंडवर. धावसंख्येत बरं धावसंख्या 41 वर जाऊन पोहोचली आहे. 41 इन द 4th ओव्हर. फुल टॉस आणि मिड विकेटला क्षेत्ररक्षक जज करतोय. जजमेंट चांगला आहे, गुड कॅच. गतीमध्ये परिवर्तन केलं, हलकासा स्लोअर वन चेंडू टाकला आणि ट्रॅप मध्ये लगेचच इथे मात्र पकडले फलंदाजाला आणि फलंदाज बाद होते. डावखुडा तो मयूर. अर्धा डझन फलंदाज बाद झालेत. डाऊन, फलंदाज बाद. 7वा फलंदाज बाद होतोय गांगेश्वर तळेरे या संघाचा. 7 फलंदाज बाद. विकेट गोलंदाजाला मिळते निश्चितच. गोलंदाज तो निखिल. सागरने षटक टाकलं, 10 धावा खर्च केल्या. त्यानंतर सागर पुन्हा आला, त्याने षटक टाकलं 7 धावांचं, तिथे 2 विकेट तिथे मिळाल्या. त्यानंतर साईचं एक षटक, त्याच्यामध्ये त्याने 2 विकेट्स काढल्या, धावा खर्च केले त्या 14. एक षटक आपण बघितलं श्यामचं, तिथे त्याने 2 विकेट काढले, धावा खर्च केले त्या 10. हे सगळं कॉन्ट्रीब्युशन आहे प्रत्येक गोलंदाजाचं या इनिंग मध्ये. सागरची 2 षटकं, साईचं एक षटक, श्यामचं एक षटक आणि निखिलचं एक षटक जे मार्गस्थ आहे मैदानावर. 47 धावसंख्या थांबली आहे. 7 गडी बाद झालेत. मैदानावर बॅटिंगसाठी फलंदाज उतरलाय. स्ट्रायकिंग एंडला प्रतीक. लेग स्टिकच्या बाहेर. काही चेंडू मिड ऑफ द स्टिक, काही चेंडू शॉर्ट पिच, काही ओव्हर पिच. आता मात्र लेग स्टिकच्या बाहेर हा दुसरा चेंडू या षटकातला वाईड आपण बघत आहोत. धावसंख्या 48, 48. मोरस्पोर्ट चषक पर्व 3रे, पहिला दिवस. आवाजून आनंद घ्या. मोर स्पोर्ट्सच्या माध्यमातून आयोजित क्रिकेट स्पर्धा. ओ एक्स्ट्रा बाउन्स, वाईड डिलिव्हरी.
मयूर स्पोर्ट्स या युट्यूब वाहिनीवर तुम्ही स्पर्धा घर बसल्या बघू शकता. मयूर स्पोर्ट्स लाईव्ह स्वतः राजू बालेकर यांनी मात्र पुढाकार घेऊन हे चॅनल ओपन केलंय. ही युट्यूब यांनी सुरू केली आहे. स्लोअर ऑन चेंडू गतीमध्ये परिवर्तन, क्लीन बॉल, त्रिफळा उद्ध्वस्त आणि फलंदाज बाद. 8वा गडी तंबूच्या आश्रयाला. प्रत्येक ऑल्सो बॅक टू डग आउट. नवीनच सुरू झालेली वाहिनी आहे, चॅनल आहे मयूर स्पोर्ट्स लाईव्ह. आवर्जून या चॅनलला हिट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे अपडेट्स तुम्हाला निश्चित पाहायला मिळतील. खास करून आपल्या सिंधुदुर्गातल्या क्रिकेट स्पर्धा, कोकणातील क्रिकेट स्पर्धा कव्हर करण्याचा प्रयत्न सुरू आहे मयूर स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून. moorsport.com या सुद्धा वेबसाईटला तुम्ही आवर्जून व्हिजिट करा. ऑनलाईन परचेस करण्यासाठी मात्र ही वेबसाईट आहे. हो, चांगला चेंडू होता. लेन खूप चांगली वापरली या चेंडूवर. लेनचा खूप चांगला वापर, गुडलेनचा वापर केला या षटकामध्ये निखिलने या चेंडूवर. moorsport.com वर तुम्ही घर बसल्या ते प्रॉडक्ट्स तुम्ही निश्चित घरी मागवू शकता. ऑल इक्विपमेंट अंडर वन रूफ. बॅट असू दे, शूज असू दे, कॅप असू दे, टी शर्ट, ट्रॅक, व्हॉट एव्हर यू वॉन्ट, यू गो टू moorsports.com. नेक्स्ट बॉल, राउंड विकेट. स्लोअर वन चेंडू, गती परिवर्तन, चेंज ऑफ पेस, फलंदाज बाद. फलंदाज बाद. अजून एक विकेट. आणि षटकातील शेवटचा चेंडू होता, ती सुद्धा विकेट बघायला मिळते. म्हणजे 50 सुद्धा पूर्ण झाली नाहीये. 49 धावा धावफलक. मकर मला सांगेल एकूण जे विकेट आपण बघतोय गमावलेत, 9 गडी गमावले ते गांगेश्वर तळेर या संघाने. आणि आता मात्र लक्ष दे, बरोबर 50 धावा करायच्या आहेत सामना जिंकण्यासाठी. मयूर स्पोर्ट्स कट्टा जे तुम्हाला स्क्रीनवर बघायला मिळते. आवर्जून उल्लेख करेन की राजू बालेकर आणि त्याचबरोबर कौस्तुभ मसुरकर सध्या आपण बघतोय की त्या ठिकाणी ही सगळी जबाबदारी पार पाडतात. मयूर स्पोर्ट्सच्या शॉपमध्ये आवर्जून तिथे भेट द्या. टी शर्ट, ट्रॅक, कॅप, शूज. आणि खास करून आता मी उल्लेख करेन की मयूर स्पोर्ट्सच्या या शॉप जी तुम्हाला स्क्रीनवर बघायला त्या शॉपच्या एक्झॅक्टली समोर आता त्यांचं बॅटचं युनिट सुद्धा सुरू झालेलं आहे. थोड्या दिवसात तुम्हाला त्या ठिकाणी बॅट सुद्धा बघायला मिळतील. इव्हन या ठिकाणी तुम्ही बघताय की हा कारखाना, ही कंपनी ज्या ठिकाणी भरपूर साऱ्या महिला, म्हणजे मयूर स्पोर्ट्सने काय केलं, मयूर स्पोर्ट्सने फक्त स्वतःचा ब्रँड चालू नाही केला, या ठिकाणी आपल्या स्थानिकांना एक चांगला रोजगार मिळावा हा प्रयत्न होता. आणि आता कितीतरी सुरुवातीला थोडीशी संख्या कमी होती, युनिट कमी होतं, जागा कमी होती, जागा वाढली, मशिनरी वाढल्या. आणि त्याचबरोबर आपण बघतोय की या ठिकाणी आता कामगारांची संख्या, जे स्थानिक आहेत, महिला आहेत, पुरुष आहेत, यांना एक चांगलं संधी मिळाली, एक चांगलं व्यासपीठ मिळालं. इव्हन चांगला त्या ठिकाणी स्वतःचा रोजगार ते मात्र घेऊ शकतात. अशा ठिकाणी आपण बघतो की मयूर स्पोर्ट जो कारखाना तुम्हाला आता स्क्रीनवर बघायला मिळतोय. कौस्तुभ मसुरकर पूर्णपणे यामध्ये पारंगत आहेच, पण त्याचबरोबर आपण बघतो की बरेचसे त्यांचे सहकारी सुद्धा मात्र भरपूर मदत करत असतात. त्याबद्दल पुन्हा आभारी ते व्यक्त करून पुन्हा आपण वळूया आता ग्राउंड चॅटमध्ये. 50 धावांचं लक्ष आहे सामना जिंकण्यासाठी आणि बघायचं आहे 50 धावसंख्येचा पाठलाग कशा प्रकारे इथे केला जाईल. संघ असेल तो येशूअक्का परुळे या संघाकडून. या सामन्यात धावचं वर्णन निघायचं घेऊन येतील, कारण 50 धावसंख्येचा पाठलाग करायचा आणि कुठला संघ बघूया पुढच्या फेरीमध्ये येऊन कुलस्वामिनी आंबेगळी या संघाशी 2 हात करेल सांगण्यासाठी सार्वजनिक कक्षामध्ये आमचे समोरचे मित्र ऐकूया आवाज चंद्रकांत शेट्टी यांचा. धन्यवाद. धन्यवाद प्रसादजी. परत स्वागत आहे सर्व क्रिकेट रसिकांचं. मयूर स्पोर्ट्स आयोजित पावसाळी क्रीडा स्पर्धा कट्टा मालवण या ठिकाणी आज या क्रीडा स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील 5वा महत्वपूर्ण सामना आपल्या भेटीला आलेला आहे. ज्या ठिकाणी एका बाजूला तळेरे आणि दुसऱ्या बाजूला परुळे ही टीम आपल्याला पाहायला मिळतात. पहिली बॅटिंग करताना जर पाहिलं तर गांगेश्वर तळेरे संघाने पहिली बॅटिंग केली. पहिली बॅटिंग करत असताना धावा केल्या त्या 49 आणि 50 धावांचं लक्ष समोर ठेवण्यात आलंय. षटक 5 धावा 50. पाहूया या 50 धावांचा पाठलाग कशा प्रकारे या ठिकाणी केला जाईल ते मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायचंय. परुळे संघ आता बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये उतरलेला आहे. आमचे क्रिकेटप्रेमी मित्र साई भक्त गुरुनाथ सामंत यांचं परुळे गाव आणि याच परुळे गावाला बिलॉंग करणारा हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. बॉलिंगसाठी येतात राहुल, निखिल आणि विजय ही जोडी बॅटिंगसाठी सज्ज होताना पाहायला मिळते. एक डाव संपलाय, दुसऱ्या डावाला होईल सुरुवात. भूमिका बदलली आहे, ज्यांनी बॅटिंग केली ते गेले आता बॉलिंगला आणि ज्यांनी बॉलिंग केले ते आले आता बॅटिंगला. राहुल पहिला बॉल टप्पा पडतोय, खाली राहिला, बॅटच्या पट्ट्यात काही प्रॉपर येऊ शकला नाहीये. डॉट बॉलने सुरुवात केली आहे राहुलने पहिला चेंडू जर पाहिलं तर निर्धाव टाकलाय.
निखिल राहुल पुन्हा एकदा निखिल यांच्यासाठी बॉलिंग ऍक्शन थोडीशी वेगळी आहे. कव्हर्सला खेळला हा फटका. क्षेत्ररक्षक थोडेसे दूर होते. चिखलामधून पाण्यामधून आले तिकडे. जोपर्यंत फेकी करतील तोपर्यंत जर पाहिलं तर 2 धावा पूर्ण देखील केल्या गेलेल्या आहेत. एका बाजूला निखिल आहे, दुसऱ्या बाजूला विजय आहे. ही जोडी आपल्या टीमला विजय मिळवण्यासाठी प्रयत्न करते. हे गावासाठीचं क्रिकेट आहे, हे ग्रामीण क्रिकेट आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध तालुक्यातील विविध गावातील संघ मात्र या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत. असे एकंदरीत 32 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत. मयूर स्पोर्ट्स या वाहिनीवर आपण या क्रीडा स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज आनंद घेत आहे. आपल्या सगळ्यांचं स्वागत. यावेळेला फटका पॉईंटच्या दिशेने खेळलाय तिकडे जाईल गोशांकित क्षेत्रामध्ये आणि धावसंख्या 1 ने पुढे जाते ती म्हणजे 3 धावांवर. धावफलक 3 वर पोहोचताना पाहायला मिळेल. ऊन पावसाचा खेळ देखील पाहायला मिळतोय. आजचा दिवस जर पाहिलं तर सकाळच्या सत्राचा अपवाद वगळता त्यानंतर पाऊस नाही आला, परंतु येणाऱ्या कालावधीमध्ये तो येऊ देखील शकतो. निसर्ग सौंदर्याची मात्र मुक्त असते उधळण या कोकणावर होताना पाहायला मिळाली. परशुरामाच्या भूमीमध्ये कोकणामध्ये सुरू असणारा क्रिकेटचा हा महासंग्राम, रबर बॉलचं पावसाळी क्रिकेट आणि नक्कीच हे आजूबाजू सभोवतालचं वातावरण देखील पाहायला मिळत आहे. निसर्ग सौंदर्य पावसाचं देखील वातावरण होताना पाहायला मिळत आहे. कुठे जोरदार पाऊस पडतोय तर काही ठिकाणी जर पाहिलं तर पाऊस नाहीये. हिरवगार वातावरण. कोलव्या टप्प्याचा बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होतोय. पाण्यामध्ये थांबलाय. एक धाव तिकडे घेतली गेली आहे. 3 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आले पाण्यामध्ये, परंतु तिकडे 2 धावा पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 2 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळतील ती म्हणजे 5. पावसाळी क्रिकेटचं हे आयोजन आहे. कितीही पाऊस आला तरी न थांबणारं हे क्रिकेट आपल्याला पाहायला मिळणार आहे. म्हणजे हे पावसाळी क्रिकेट एक वेगळ्या धाटणीचं क्रिकेट, जगातील सगळ्यात कठीण क्रिकेटपैकी एक क्रिकेट पावसाळी क्रिकेट. यावेळेला फटका समोर खेळलाय. बॅट थोडी हातात फिरली, कव्हरच्या दिशेने गेलाय आणि या क्रिकेटला ताकदीपेक्षा टायमिंगची आवश्यकता असते आणि टायमिंग चांगलं होतं. कव्हरच्या दिशेने षटकार ठोकलाय. निखिल यांच्या बॅटमधून मात्र हा मोठा स्ट्रोक येताना पाहायला मिळाला. धावसंख्या 11 वर जाते. कोकणातील समुद्र किनारे, कोकणातील हिरवेगार डोंगर, वा कौस्तुभ यांची देखील भूमिका आहे. म्हणजे जी भूमिका मिळेल या स्पर्धेसाठी मला जे काही काम करायला मिळेल ते मी करणार आहे. कौस्तुभ त्या ठिकाणी सांगतात. व्हाईट बॉल घोषित केला जातो. धावसंख्या 12 वर जाईल. निखिल फ्लाय स्लिप मध्ये तिकडे कॅच पकडण्याची संधी जरूर होती. हातातून बॉल निसटला. अशा प्रकारच्या कॅचेस सोप्याही नसतात. राहुल थोडेसे नाराज आहेत, परंतु इकडे आपण पाहू शकता धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर झालेली आहे ती 12. म्हणजे चांगली धावसंख्या, गडी गमावला नाहीये. विदाऊट लॉस 12 धावसंख्या होताना पाहायला मिळते. या स्पर्धेसाठी यावर्षी साई आणि मयूर या दोघे देखील खास त्यांनाही आतुरता होती या स्पर्धेची आणि ही स्पर्धा कव्हर करण्यासाठी दोघेही दाखल झालेले आहेत आणि स्वतः या स्पर्धेच्या खूप साऱ्या अपडेट सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील सर्व ठिकाणी पोहोचवण्याचं काम देखील ते दोघेही करतात. मयूर स्पोर्ट्स हा ब्रँड देखील जर पाहिलं तर जगभर प्रसिद्ध आहे आणि त्याचबरोबरीने मयूर स्पोर्ट्सची एक ब्रँडेड स्पर्धा देखील. सगळ्या खेळाडूंची ज्यावेळेला आम्ही चर्चा करत होतो तर त्यांनी हे सांगितलं, ही स्पर्धा आम्हाला खेळायला मिळते हीच मोठी गोष्ट आहे. कारण एवढं मोठं वलय, काही क्षणातच जर वातावरण कोकणातील असंच वातावरण असतं, अचानकपणे मुसळधार पावसाचं देखील आगमन होतं आणि आता शक्यता तर अशीच निर्माण झाली की आता काही क्षणात जोरदार पाऊस येईल का पाहूया. शेखर यांच्या हातामध्ये चेंडू सोपवण्यात आलाय. 4 ओव्हरमध्ये अजूनही 38 धावांची आवश्यकता आहे. 24 चेंडू आणि 38 धावांची आवश्यकता. शेखर यांच्या हातामध्ये चेंडू. विजय आणि निखिल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. पहिला दिवस गाजलाय. सकाळचं सत्र जर पाहिलं तर निखिल परब यांच्या नावाने होताना पाहायला मिळालं. अर्धशतकवीर आहेत. यावेळेला चांगला बॉल, टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा कट झाला. यष्टिरक्षकांच्या दिशेने देखील जाताना पाहायला मिळालाय. निर्धाव चेंडूने मात्र या ठिकाणी सुरुवात होताना पाहायला मिळते. आजचा दिवस या क्रीडा स्पर्धेचा पहिला आणि पहिल्या दिवशी जर पाहिलं तर चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत आहे.
इकडे थोडासा पावसाचा शिडकावा खेळपट्टीवर आहे आणि वातावरण थोडंसं बदलताना पाहायला मिळालंय. पाऊस माझा आवडता ऋतू पावसाळा, कारण पावसाळी क्रिकेट खेळायला मिळतं, पाहायला मिळतं. परंतु कधी कधी त्याचं रौद्र रूप सुद्धा पाहायला मिळतं. हो हो, आणखीन एक चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. खेळपट्टीवर पावसाचं पाणी आता पडलंय, त्याचा फायदा घेत असताना मात्र या ठिकाणी शेखरने चांगली गोलंदाजी केली आहे. लगातारचे 3 चेंडू मात्र या ठिकाणी निर्धाव टाकलेले आहेत. लगातारचे 3 चेंडू निर्धाव. शेखर हो, यावेळेला बॉलने जास्त उसळी घेतली, व्हाईट बॉल खेळवला जातोय आणि त्याचबरोबरीने एकंदरीत 2 धावा इकडे मिळतील. धाव संख्या जर पाहिली तर 2 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल 14 धावा धाव फलकावर आहेत. प्रत्येक बॉल नंतर समीकरण बदलताना आपल्याला पाहायला मिळेल. पावसाच्या धारा आता कोसळायला लागल्यात, सरीवर सरी आता येऊ लागलेल्या आहेत. खेळपट्टी ओली चिंब झाली आहे, गोलंदाज ओले चिंब झालेत, फलंदाज ओले चिंब झालेत, पंचांचं देखील काही वेगळं नाहीये, ते सुद्धा ओले चिंब झालेत. काही प्रेक्षक पावसात भिजतायत, परंतु भिजता भिजता पावसाचा या पाण्याचा आनंद देखील घेताना पाहायला मिळत आहेत. हो, पावसाच्या धारा अंगा खांद्यावर खेळवत असताना हे क्रिकेट खेळण्याची आणि पाहण्याची मजाच काही न्यारी आहे, कारण हे क्रिकेट पावसाळी आहे. कधी घसरणं, कधी पडणं, पावसाच्या पाण्यामध्ये ओलचिंब होणं, हो हे पावसाळी क्रिकेट आहे, त्यामुळे ते स्वाभाविक आहे. या वेळेला बॉल पुढे टाकलाय, बॅटच्या पट्ट्यात आला नाही, तसा यष्टीरक्षकांनाही सापडला नाहीये. व्हाईट बॉल घोषित केला जातो, प्लस अतिरिक्त 1 धाव देखील मिळेल. कधी कधी पावसाचा फायदा होतो, कधी कधी पावसाचा तोटा होतो. आता हो, विनंती आहे, समोर कॅमेरामॅन आहे, तिकडे बाकी सर्वांना विनंती आहे, तिकडनं थोडंसं बाजूला व्हा, उतरा तिकडे, बाकी कोणी तिकडे चढू नका, कारण त्याचंही एक लिमिट आहे. हा, कॅमेरामॅन व्यतिरिक्त कोणी तिकडे थांबू नका प्लीज, एक विनंती आहे. समोर आवाज माझा तिकडे येत असेल तर हा कौस्तुभ लक्ष द्या तिकडे. यावेळेला फटका खेळला आणि कधी सीमारेषेच्या पलीकडे गेला कळलं देखील नाहीये. पहिले 3 चेंडू लाजबाब, परंतु त्यानंतर जर पाहिलं तर निखिलच्या बॅट मधून हा फटका आला आणि 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या झाली आहे 20. वाह, मजा आहे. युट्यूबलाही प्रेक्षक मात्र मोठ्या संख्येने आनंद घेत आहेत आणि सिंधुदुर्ग वासियांना किंवा चाकरमान्यांना आमची एक विनंती असणार आहे, आपण मयूर स्पोर्ट्स हा चॅनेल अजूनही सबस्क्राईब केला नसेल तर तो जरूर करा, म्हणजे ही स्पर्धा अविरतपणे तुम्हाला पाहायला मिळेल. समोर जे प्रेक्षक आहेत कौस्तुभ लक्ष द्या, तिकडे कॅमेरामॅन व्यतिरिक्त कोणालाच थांबू नका प्लीज, त्याचं एक लिमिट आहे. ओव्हर संपली का? मग तुम्ही ओव्हर सांगितलं सर, एक मिनिट सर. यस, एक बॉल आहे. यस, 2 बॉल वाईड आहे. 2 बॉल वाईड आहेत. हा, 20 धावा. चला, यावेळेला मात्र चांगला बॉल पाहायला मिळतोय, प्रॉपर लेंथ वरचा बॉल होता. हो हो हो, वाह. अरे सरांनी सांगितल्याप्रमाणे इमॅजिका किंवा एसएल वडला जायची गरज नाहीये, तो सगळा आनंद तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे पुढील 5 दिवस. असा दुर्मिळ योग येणं भाग्यच लागतं. कोकणचा एक निसर्ग सौंदर्य पाहण्याचा, कोकणातला पाऊस पाहण्याचा आणि पावसातलं क्रिकेट पाहण्याचा. यावेळेला कव्हर्सला खेळलाय, बॉल चांगला होता, परंतु फटका त्याहीपेक्षा सुंदर. तिकडे फिल्डर थोडेसे घसरले एका दुसऱ्या प्रयत्नात, आणि घसरणं पडणं हे पाहायला देखील एक वेगळीच मजा आहे. ओ, आणि धावसंख्या जर पाहिली तर आता 2 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल 23 धावा धाव फलकावर. ओव्हर नंबर जर पाहिलं तर 2 इकडे संपलेले आहेत, अजूनही 27 धावांची आवश्यकता बाकी आहे. आता इकडे थोडीशी रणनीती बदलेल,
कारण आतापर्यंत जर पाहिलं तर सोपं होतं, फुटवर्क करायला तुम्हाला चान्स होता. आता खेळपट्टी ओली असल्या कारणाने फुटवर्क तेवढं फ्रीडम मध्ये तुम्हाला करायला नाही मिळणार आहे, तुम्हाला मेहनत करावी लागणार आहे. त्यामुळे जरी आव्हान सोपं वाटत असेल तर तेवढं सोपं नाहीये. 18 बॉलमध्ये 27 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी आहे. पाऊस कोसळतोय, धो कोसळणारा पाऊस आणि पावसातलं क्रिकेट. मयूर स्पोर्टची पावसाळी क्रीडा स्पर्धा. आषाढ महिना म्हटलं तर पंढरीची वारी सगळ्यांना परिचयाची आहे, परंतु गेल्या वर्षीपासून आमची ही क्रिकेटची वारी सुरू झाली आहे. येस, आणि या क्रिकेटच्या वारीचा आनंद आम्ही घेतोय, मनमुराद आनंद. या वेळेला फुलटॉस, लोअर फुलटॉस होता जरूर, बॅटच्या टोकाला लागलाय आणि जोपर्यंत गोलंदाज त्या ठिकाणी जात आहेत एक धाव पूर्ण केली गेली आहे. एका बॉल नंतर समीकरण बदलतील. अजूनही 26 धावांची आवश्यकता, 17 बॉल बाकी आहेत. मजा येईल या मॅचला. पाहूया येणाऱ्या कालावधीमध्ये एका बाजूला परुळे, एका बाजूला तळेरे. परुळे, विजय आणि निखिल 2 सलामीवीर आहेत, परंतु अक्षयला बॉलिंगसाठी आमंत्रित करण्यात आलेलं आहे. कोकणातील क्रिकेटचे चाहते मात्र या स्पर्धेचा मोठ्या प्रमाणावर आनंद घेत आहेत. सगळ्यांचं स्वागत. या वेळेला चांगला फटका खेळला, फिल्डर आहेत. काय कॅच पकडलीये. पाऊस पडतोय आणि त्याच्यामध्ये ओल्या चिंब वातावरणामध्ये घेतलेली एक अफलातून कॅच. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. आणि हा झेल कोणी घेतलाय? मयूरने मात्र एक सुपर कॅच घेतली आहे. कारण भल्या भल्या खेळाडूंना आम्ही कॅच सोडताना सुद्धा पाहतो की त्यांच्याकडनं कॅच सुटताना पाहतो, आणि इकडे एक खूप चांगली कॅच इकडे घेतली, जोडी फोडली आहे आणि मॅच मधील आव्हान कायम ठेवलेलं आहे. अजूनही 26 धावांची आवश्यकता आहे आणि बॉल जर पाहिलं तर 16 बाकी आहेत. 16 बॉल 26. कर्णधार मात्र काहीसं मार्गदर्शन करत असताना हो याही परिस्थितीमध्ये आपण मॅच मध्ये येऊ शकतो, प्रयत्न करावे लागतील. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील क्रिकेट देखील तेवढ्याच दर्जेदार पाहायला मिळतं. सध्याच्या घडीला सिंधुदुर्गातून आपण जर पाहिलं तर निखिल नाईक सारखा खेळाडू महाराष्ट्राच्या संघामध्ये पाहायला मिळतो. सिंधुदुर्गातील खेळाडूंची अगदी पूर्वीपासून म्हणजे गोपाळ भट्टा यांच्यापासून आज वर्षण बांदेकर यांच्यापर्यंत किंवा बबल नाईक पर्यंत अशी खूप मोठी लांबलचक यादी आहे सिंधुदुर्गाच्या खेळाडूंची, जी मात्र सातत्याने मग कोल्हापूरचं क्रिकेट असेल, गोव्यातील क्रिकेट असेल, बेळगावचं क्रिकेट असेल, रत्नागिरीचं क्रिकेट गाजवतात. आणि यावेळेला दांडी 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 गोल. इकडे पहा पावसाचं पाणी. सकाळी आम्ही त्याचा उल्लेख केला होता. पाऊस नसतानाचं पावसाळी क्रिकेट, पाऊस पडल्यानंतरचं पावसाळी क्रिकेट, खेळपट्टी ओली असतानाचं पावसाळी क्रिकेट, खेळपट्टी सुकी असतानाचं पावसाळी क्रिकेट. आणि आता जर पाहिलं तर मॅच मध्ये कलाटणी आलेली आहे. थोड्या वेळापूर्वी सोपं वाटणारं आव्हान आता थोडंसं अवघड सुद्धा झालंय, कारण 15 बॉलचा खेळ झालाय. धावा झाल्या त्या 24, 15 बॉल बाकी आहे, धावा हव्या त्या 26. म्हणजे 15 चेंडूमध्ये 26 धावांचं आव्हान आणि 2 महत्वाचे फलंदाज बाद झालेत. नवीन बॅटर मैदानात गेलेत. साई गेलेले आहेत. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील. अक्षयने मात्र लगातारच्या 2 विकेट या ठिकाणी घेतलेल्या आहेत. हॅट्रिकचा बल घेऊन येतील. पाऊस कोसळतोय, पावसाचं पाणी अंगाखांद्यावर आहे, परंतु मयूर स्पोर्टची पावसाळी क्रिकेटची स्पर्धा सुद्धा आहे. जोरदार वारे सुद्धा वाहत आहेत आणि वाऱ्यांबरोबर पाऊस सुद्धा पडतोय, परंतु त्याचाही आनंद आज मात्र सिंधुदुर्गवासी घेत आहेत. यावेळेला आल्या आल्या पहिलाच बॉल खेळायचा होता, कव्हर्सला गेला मात्र पॉइंटच्या दिशेने. वाऱ्याने बॉल मात्र असं वाटत होतं जाईल समोर, परंतु दिशा बदलत गेला आणि आल्या आल्या मात्र बॉल सीमारेषेच्या पलीकडे पाठवलाय साईने. काय स्ट्रोक खेळलाय. लोक रात्रभर मोबाईल चार्जिंगला लावतात, याने बॅट चार्जिंगला लावली होती की काय. आल्या आल्या पहिलाच बॉल षटकारामध्ये पाठवलाय. 14 बॉल 20. मॅच नाही संपली आहे. काही चांगले बॉल पुन्हा एकदा मॅच मध्ये घेऊन येऊ शकतात तळेरीला सुद्धा, परंतु परुळेकर सध्या खुश झालेत, कारण पहिल्याच बॉलवर षटकार ठोकलाय.
मजा आहे या क्रिकेटच्या खेळाची, जादू आहे या क्रिकेटच्या खेळाची. आपण उन्हाळ्यात क्रिकेट पाहतो, आपण पावसाळ्यात क्रिकेट पाहतो, आपण हिवाळ्यात क्रिकेट पाहतो, आपण दिवसा क्रिकेट पाहतो, आपण रात्री क्रिकेट पाहतो. ओहो, या वेळेला चांगला बॉल केलाय. अक्षय पुन्हा एकदा ट्रॅकवर आलेत. हे तेच अक्षय ज्यांनी पहिल्या 2 विकेट घेतल्या होत्या. एक बॉल थोडासा पुढे गेला, त्याच्यावर षटकार आला खरा, परंतु त्यांनी पुन्हा एकदा कमबॅक केलंय. समीकरण बदलतंय. 20 धावांची आवश्यकता अजूनही आहे आणि 13 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पाऊस कोसळतोय, कोसळू द्यात. यावेळेला चांगला बॉल आणि वाह, काय या ओव्हरची शेवटचे दोन्ही बॉल डॉट. 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि धावसंख्या झाली आहे ती 30. 2 ओव्हर बाकी आहे, धावा पाहिजे त्या 20. 10ची सरासरी गाठायची होती, ती गाठली आहे, परंतु 10ची सरासरी अजूनही पाहिजेच आहे. मॅच मधील चुरस 2 विकेट गेल्यात, 8 विकेट बाकी आहे. या ओव्हरमध्ये अक्षयने केवळ 7 रन दिले आणि 2 महत्वपूर्ण विकेट देखील घेतल्या. आता 12 बॉल 20. कोण जिंकणार या मॅचला, तळेरे की परुळे, हेच मात्र या ठिकाणी पाहायचं आहे. क्रिकेटच्या खेळाची हीच जादू, हीच लज्जतता. काही प्रेक्षक तर ओले चिंब झालेत. काही ठिकाणी 5-5 जण आहेत, भिजले तरी चालतील, परंतु टीम जिंकली पाहिजे त्यासाठी पाठिंबा देत आहेत. यस, आता क्रिकेटच्या खेळामध्ये सुद्धा काही नियम काढणं जरूर असतात. एखाद्या टीमच्या व्यवस्थापकाने सांगितलं सगळं चाललंय, तो आहे त्या ठिकाणी उभा राहा, भिजला तरी चालेल, असेही काही आदेश दिले जातात. परंतु बऱ्याचदा असं पाहायला मिळतं, एखाद्याने का जागा बदलली आणि त्यानंतर विकेट गेली तर त्याची पुन्हा एकदा जागा बदलली जाते, असंही पाहायला मिळतं क्रिकेटच्या खेळामध्ये. म्हणजे आपण देखील पूर्वी एकदा मॅच पाहायला बसलो एकत्र, एक वेगळी मजा असायची. आणि एखादा आला आणि त्या जर का विकेट गेली भारताची, इंडियाची, त्याला तिथून पिटाळलं जायचं. प्रयत्नाच्या दिशेने क्रिकेटच्या या अद्भुत खेळाचे अनेक रंग आणि अनेक छटा आज पावसाळ्यामध्ये मालवणमध्ये. शेखर आले, पहिलाच बॉल, हो, डायरेक्ट हिट या ठिकाणी केलाय आणि अक्षयने इकडे जर पाहिलं तर वाईड बॉल होता खरा, परंतु विकेट सुद्धा आलेली आहे. म्हणजे जी आणखी एक रन मिळणार होती ती मिळणार नाहीये. आणि विशेष म्हणजे आल्या आल्या ज्याने पहिला षटकार खेळला साईने, तो मात्र माघारी परततोय. आता मात्र समीकरण येणाऱ्या कालावधीमध्ये 12 बॉल आणि 19 धावांची आवश्यकता. कमलेश येतात, नवीन बॅटर बॅटिंगला आलेत, परंतु अख्ख्या गावाने पाठवून सांगितलंय कमलेश तुलाच खेळायचंय, पाऊस येऊ देत, हरकत नाही कमलेश, आज तुला गावाच्या नावासाठी खेळावं लागेल. तर दुसऱ्या बाजूला तळेरेकर सुद्धा म्हणत असतील, हो तुम्हालाही चांगलंच खेळावं लागणार आहे. आणि शेखर यांच्याकडे ती भूमिका सोपवलेली आहे. अजूनही जर पाहिलं तर मॅच जिंकण्यासाठी 11 चेंडूंचा खेळ बाकी आणि 19 धावांचे 12 चेंडू बाकी आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 19 धावांची आवश्यकता. कमलेश आणि निखिल, हो काय बॉल टाकलाय जोरात. ओ, आता हे पडणं घसरणं हे सगळं स्वाभाविक आहे. क्या बात आहे. कधी कधी आता याच जर युट्यूबला मयूर स्पोर्टला रात्री जाऊन पुन्हा एकदा ही सगळी चित्र पाहतील ना, यांना स्वतःलाच हसू येईल पुन्हा एकदा, अरे आपण कसं पडलो होतो हे पाहून. परंतु ही सुद्धा मजा आहे. 1 वर्ष वाट पाहिली या पडण्यासाठी. कधी कधी पडण्याचा सुद्धा आनंद येतो आणि ते पडणं आज आहे. पावसातलं पडणं, पावसातनं घसरणं, परंतु लक्ष एकच आहे, माझ्या गावाचं नाव व्हावं यासाठीचे हे प्रयत्न आहेत. क्या बात आहे की आता मात्र लाजबाब बॉल या ठिकाणी येताना पाहायला मिळाला. जबरदस्त बॅक टू बॅक 2 बॉल चांगले आलेले आहेत आणि समीकरण जर पाहिलं तर आता 18 10 मध्ये 18 10 चेंडू 18 धावांची आवश्यकता. तळेरे बॅटिंग करतायत, परुळे बॅटिंग करतायत. समोर जर पाहिलं तर तळेरे की परुळे, आणखीन एक बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने. या अगोदर सांगितलं की एसएल वेळ इमेजिका या सगळ्यांचा आनंद कट्ट्यावर तुम्हाला मिळतोय. परंतु कुणाची तक्रार आहे का? नाहीये. सगळ्यांचं लक्ष एकच आहे, आपल्या गावाचं नाव झालं पाहिजे. आता आमचे श्याम वाक्कर सर भाग्यशाली आहे,
ही स्पर्धा कॉमेंट्री आणि खेळ हे दोन्ही गोष्ट करण्याचा एकमेव बहुमान तुम्हाला मिळालाय, कारण तुम्ही ओपनिंग म्हणून खेळलात सुद्धा. पुन्हा एकदा पावसाचं वाढलाय, पाऊस वाढलाय. आणखीन एक चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतो. या बॉलरने खूप चांगली कामगिरी केली आहे, प्रॉपर लेंथवर अगोदर देखील गोलंदाजी केली आहे आणि आताही जर पाहिलं तर या ठिकाणी चांगला चेंडू येताना पाहायला मिळाला. पुन्हा एकदा समीकरण बदलत आहे, परंतु स्ट्राईकवर निखिल येताना पाहायला मिळतोय. ही जमेची बाब असेल का? पावसाने आपला गिअर चेंज केलाय. पुन्हा एकदा मजा आहे क्रिकेटच्या खेळाची, लज्जता आहे क्रिकेटच्या खेळाची. काही खेळाडू जर पाहिलं तर थंडी वाजत असेल, वाजू द्या, परंतु गावाचं नाव होऊ द्या एवढंच म्हणत असतील. नवीन बॅटर मैदानात सूरज चाललेले आहेत. 17 धावांची आवश्यकता अजूनही आहे. मान्यवरांची मांदिवाळी या ठिकाणी आलेली आहे. परुळे विरुद्ध तळेरे. परुळे संघ मात्र या ठिकाणी बॅटिंग करतोय, तळेरे मात्र त्यांना रोखण्यासाठी सज्ज आहे. अजूनही जर पाहिलं तर 8 बॉल बाकी आहेत ना. 8 बॉल आणि 17 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. बरोबर ना. 8-17 एक मोठा फटका पुन्हा एकदा परुळेला मॅच मध्ये घेऊन येईल. परुळेकरांना प्रयत्न करावे लागतील. समोर जर पाहिलं तर शेखरची चांगली बॉलिंग, रिचेबल बॉल टाकत नाहीयेत, परंतु हे क्रिकेट आहे पावसाळी. आता मात्र अगदी आमच्या दिशेने मारलेला हा फटका, बॅटची गळा चेंडू पाठीमागे येईल. समीकरण मात्र तिकडे बदलेल. अजूनही जर पाहिलं तर 7 बॉल आणि 16 धावांची आवश्यकता. एक फटका मॅचचं गणित बदलेल. परंतु या षटकात काय बॉलिंग केली आहे. पहिला बॉल सोयीर आला होता 12-20 असताना. अजूनही 16ची आवश्यकता. 7 बॉल ना. 7 बॉल 16. निखिलकडे क्षमता आहे. निखिलने अगोदर षटकार मारलाय, चौकार मारलाय. बॅटिंग करतात सध्याच्या घडीला निखिल. यावेळेला समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, वेग मंदावलाय तिकडे, आणि तिकडे जर पाहिलं तर मिडऑनच्या दिशेने मात्र चेंडू अडवला जाईल जरूर. आणि मॅच बघता बघता गेली आहे शेवटच्या ओव्हरमध्ये. कुणाला वाटलं होतं का 50 धावांची मॅच 6 बॉल आणि 15 धावांवर आता पोहोचलेली आहे, संपलेली नाहीये. चुरस या ठिकाणी क्रिकेटच्या खेळाची पाहायला मिळते. युट्यूबवर देखील मोठ्या संख्येने प्रेक्षक आनंद घेत आहेत या मॅचचा. मयूर स्पोर्ट्स या आपल्या हक्काच्या वाहिनीवर ही गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते. राजू भालेकर यांना देखील इन ऍक्शन मध्ये साई आणि स्वतः मयूर यांना देखील आपण स्क्रीनवर पाहतोय. या मॅचचा आनंद मात्र ते घेत आहेत आणि या संपूर्ण स्पर्धेवर लक्ष देखील देऊन आहेत. एक महत्वाचं पर्व या स्पर्धेचं पाहायला मिळत आहे. या तिसऱ्या पर्वातील मात्र हा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील चुरस आपण पाहतोय. मॅच मधील चुरस मात्र वाढली आहे आणि युट्यूबला व्ह्यूअर्स देखील वाढलेत मोठ्या संख्येने. कारण जशी क्रिकेटमधील चुरस एकदा पाहायला मिळाली की व्ह्यूअर्स वाढतात आणि इकडे चुरसी बरोबर व्ह्यूअर्स वाढतात. 15 धावांची आवश्यकता आहे 6 बॉल मध्ये. बरोबर ना. 6 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. परुळे संघ बॅटिंग साठी आहे, निखिल आहे आणि निखिलच्या जोडीला सूरज आहे, परंतु गोलंदाजीसाठी येत आहेत चिंतामणी येत आहेत. आज आपल्या टीमसाठी चिंतामणीला क्रिकेट खेळावं लागेल. पप्याला चांगली कामगिरी करावी लागेल. समोर निखिल आहेत. शेवटचा षटक. ओ काय बॉल, जबरदस्त वेग आणि बाउन्स दोन्ही जबरदस्त मध्ये घेऊन येईल. त्यांना प्रयत्न करावे लागतील. अख्खं गाव निखिलकडून वाट पाहतो एका मोठ्या फटक्याची, परंतु इकडे जबरदस्त बॉलिंग. लगातारचा 3रा बॉल मात्र चिंतामणी यांनी निर्धाव टाकला आणि निखिल सारखा एक असलेला फलंदाज इकडे मात्र माघारी परततोय. या ओल्या वातावरणात प्रॉपर लाईन अँड लेन टाकणं सोपी गोष्ट नाहीये, परंतु चिंतामणीने ते केलंय. निखिल 16 चेंडूमध्ये 18 धावांवर बाद झालेले आहेत. एक चांगली मॅच आपण पाहतोय. मोठ्या प्रमाणावर या स्पर्धेचा आनंद युट्यूबला देखील प्रेक्षकांनी घेतला. पावसातलं क्रिकेट काय असतं, पावसाळी क्रिकेट काय असतं, मयूर स्पोर्ट्सची स्पर्धा काय असते, मैदानात तर प्रेक्षक आनंद घेतात आहेत, परंतु युट्यूबला देखील मोठ्या प्रमाणावर आज प्रेक्षकांनी आनंद घेतला आणि या स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा देखील मात्र मोठ्या प्रमाणावर प्रेक्षकांनी दिलेल्या आहेत. जाव्यात मॅचच्या दिशेने मॅच संपलेली नाहीये. 3 बॉल डॉट आलेत. मॅच संपलेली नाहीये. 3 बॉल अजूनही बाकी आहे आणि अजूनही 15 धावांची आवश्यकता आहे. मॅच कुठे संपली आहे नाही. जोपर्यंत शेवटचा बॉल टाकला जात नाही, जोपर्यंत शेवटची धाव होत नाही, तोपर्यंत या खेळामध्ये कधी काय होईल याचा नेम नाही. नवीन बॅटरचं नाव
श्याम आलेले आहेत. रणनीती थोडीशी बदलली जाते. साईने जशी सुरुवात केली होती पहिल्याच बॉलवर षटकार ठोकून, तसंच मात्र काही इकडे करावं लागणार आहे. कारण जर स्पर्धेमध्ये आपल्या गावाचं आव्हान जिवंत ठेवायचं असेल, आता मात्र बॅट फिरवावीच लागणार आहे. आपल्या गावाच्या नावाची चर्चा क्रिकेटच्या मैदानात व्हावी, युट्यूबला व्ह्यूअर्सने आपल्या गावाच्या नावाची चर्चा करावी, यासाठीचा खेळ आहे. इकडे आणखीन एक बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर टाकला जातोय. बॉलिंग ऍक्शन जर पाहिली तर थोडीशी वेगळी आहे चिंतामणी यांची, परंतु 4 चेंडू टाकले आणि 4ही निर्धाव टाकलेले आहेत. फक्त 50 धावांचा पाठलाग करायचा होता, परंतु पाऊस आला आणि त्यानंतर क्रिकेटच बदललं. यावेळेला कव्हर्सला पाठवलाय बॉल, थोडेसे दूर राहिले, परंतु बॉल सीमारेषेच्या पलीकडे 4 साठी जातोय. आणि आता जर पाहिलं तर मॅच जिंकण्यासाठी शेवटचा 1 बॉल बाकी आहे आणि 11 धावांची आवश्यकता. काही चमत्कारच आता या ठिकाणी मॅचला वाचू शकतो, अन्यथा मॅच तळेरेच्या दिशेने गेलेली आहे. पाऊस हा खूप महत्वाचा आहे. पावसाळी क्रिकेटमध्ये ओल्या वातावरणाचा फायदा काहींना घ्यावा लागतो, काहींना सुक्या वातावरणाचा फायदा घ्यावा लागतो. काहींना ओल्या वातावरणाचा फटका पडतो, काहींना सुक्या वातावरणाचा फटका पडतो. यावेळेला फटका चांगला, परंतु मॅच सुनिश्चित होताना पाहायला मिळते. गांगेश्वर तळेरे विजयी होताना पाहायला मिळत आहेत. अचानक आलेला पाऊस मॅचचं पारडं बदलून गेला आणि त्यानंतर बॉलिंगही चांगली झाली. त्यांचंही कौतुक करणं गरजेचंच आहे. आणि या मॅचला जिंकत असताना तळेरे संघ या खूप चांगली कामगिरी आपण केलीत आणि या मॅच मध्ये आपल्या नावाचा गावाच्या नावाची चर्चा करायला लावलीत. येसू अक्का परुळे आपणास पुढल्या स्पर्धांसाठी असतील खूप साऱ्या शुभेच्छा. चिंतामणी म्हणजेच पप्या मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराचे मानकरी आहेत या, आणि त्याचबरोबरीने टॉस करण्यासाठी आंबेगाडी ना जिंकलो होतो कोण याच्या अगोदरची मॅच. कुलस्वामिनी आंबेगाळी कॅप्टन या. पहिला टॉस केला जाईल आणि त्यानंतर गांगेश्वर तळेरे दोन्ही टीमचे कॅप्टन पहिल्यांदा या. टॉस होईल आणि नंतर मॅन ऑफ द मॅच होईल. 14 धावा बॅटिंग करत असताना केल्या आणि एक महत्वपूर्ण विकेट देखील घेतली. चिंतामणी म्हणजे पप्या ठरतात मॅन ऑफ द मॅच. पहिल्यांदा कॅप्टन या. चला या दोन्ही टीमचे कॅप्टन. एक महत्वाची मॅच, 2 मॅच बाकी आहेत. या श्याम अक्कर सर आपल्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. देवली गावचे प्रथम नागरिक सरपंच आणि सिंधुदुर्ग जिल्हा समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष आणि आजच्या दिवसाचे सलामीवीर मी श्याम अक्कर सरांना विनंती असेल टॉस त्या ठिकाणी करायचं. सर्वप्रथम टॉस होईल. टॉस घ्या पहिल्यांदा. तळेरे आणि आंबेगाडी क्या श्याम अक्कर सर टॉस करायचा आहे. डिसिजन लगेच सांगायचा, जागेवर डिसिजन सांगायचा. यस कुणी जिंकलाय? आंबेगाळी कुलस्वामी आंबेगाळी या संघाने या ठिकाणी नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि फिल्डिंग ना यस फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. आणि तळेरेला मात्र या ठिकाणी त्यांनी बॅटिंगसाठी आमंत्रित केले गांगेश्वरला. आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार चिंतामणी पप्यांना जातोय. ज्या पप्यांनी काय बॅटिंग केली आणि काय बॉलिंग केली, जबरदस्त कामगिरी केली आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये सुद्धा खूप चांगली कामगिरी. एक आगळं वेगळं पारितोषिक दिलं जातंय. खऱ्या अर्थाने पावसाळी क्रिकेटमध्ये क्षेत्ररक्षकाला किंवा गोलंदाजाला ग्रीप करण्यासाठी काय पाहिजे तर अशा प्रकारचे पावसाळी शूज पाहिजेत. आणि मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपात पावसाळी क्रिकेटमध्ये महाराष्ट्रात पहिल्यांदाच असा उपक्रम. एक मिनिट चिंतामणी कसं वाटतंय आज मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपल्या गावासाठी मिळाला आहे, त्याबद्दल काय म्हणाल आणि कसं वाटलं ही मयूर स्पोर्ट्सची स्पर्धा खेळून? आम्ही पहिल्यांदाच आलो इकडे मयूर स्पोर्ट्स कट्टाच्या टुर्नामेंटमध्ये. चांगलं वाटलं. पावसाळी क्रिकेट आम्ही पण आमच्या गावात भरवली होती, पण तिथे काय आमचं हे लागलं नाही, पण बूट मिळाले मला.